गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे महत्त्व। गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे। या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो। 14व्या अध्यायाचे महत्त्व। हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो। या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते। हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो। यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे। सायनदेवाने वंशपरंपरागत अढभक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढभक्तीचे आश्वासन दिले। गुरुचरित्राचा 18 अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मीची अवकृपा असणे, ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात। 18व्या अध्यायाचे महत्त्व। हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो। या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते। व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते। हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो। यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।